नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। जयसिंगपूर येथील श्री भरत बँकेचा 56वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न। 1 मार्च 1971 रोजी स्थापना झालेल्या श्री भरत बँकचा 56वा वर्धापन दिन रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी प्रथम प्रतिमा पूजन धीरज सूर्यवंशी, संजय पाटील यड्रावकर व इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते झालं। त्यानंतर कॅश वॉर्न वितरण व ठेवीदारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। तत्पूर्वी बँकेचे व्हाईस चेअरमन मान्य श्री प्रसन्न कुंभोजकर यांनी सर्वांचं स्वागत केलं। त्यानंतर बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष विठ्ठल बाबूराव मोरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये बँकेचे संस्थापक संचालक डॉक्टर एस के पाटील, डॉक्टर जे मगदूम, धनपाल झेले, प्रमिलाबाई पाटील, अलकाताई कुंभोजकर, पुरंदर देमापुरे, भूपाल डिग्रजे तसेच श्री रावसाहेब पाटील यांच्या प्रेरणेनं बँकेनं केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला। यामध्ये मोबाईल बँकिंग, CBS, पॉस, इकॉम, CTS क्लिअरिंग, TDS, इन्कम टॅक्स, GST भरणा, आधार लिंक, शासकीय सबसिडी, जमा सुविधा, मोफत RTGS व NEFT सुविधा देत असल्यासंबंधी तसेच बँकेच्या ठेवी व कर्ज यामध्ये होत असलेल्या व्यवसाय वाढीचा आढावा घेतला। सदर कार्यक्रमावेळी बँकेचे चेअरमन डॉक्टर श्रीवर्धन पाटील यांनी जनतेचा सर्वांगीण विकास होण्यासाठी महापौर व नगराध्यक्षांनी आपुलकीनं व जबाबदारीनं कार्य करणं अपेक्षित आहे असं मनोगतामध्ये विचार मांडले। सदरवेळी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त धीरज सूर्यवंशी, संजय पाटील यड्रावकर, योगिता कांबळे, पृथ्वीराज यादव, अनुराधा अडके व बँकेचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर राजेंद्र ढाले तसेच संजय खरमोडे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। सत्काराला उत्तर देत असताना जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूरच्या विकासासाठी यापूर्वी जयसिंगपूर नगराध्यक्षाची धुरा सांभाळलेले डॉक्टर एस के पाटील यांची प्रेरणा घेऊन आम्ही काम करत असतो। याशिवाय जयसिंगपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यात आला। याची खरी सुरुवात डॉक्टर एस के पाटील व त्यांचे साथीदार यांनी छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन स्थापन करून केली होती। सदरवेळी धीरज सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतामध्ये बँकेने केलेल्या प्रगतीचं कौतुक करून बँकेला पुढील धोरणांची पूर्तता करण्यासाठी शुभेच्छा दिल्या। याशिवाय शिरोळ नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष मान्य पृथ्वीराज सिंह यादव यांनी बँकेच्या विकासासाठी शिरोळ व परिसरातील सभासदांनी योगदान दिलेलं नमूद केलं। सदरवेळी सर्व संचालक तसेच कर्मचारी वर्ग, जयसिंगपूर तसेच बाहेरील शाखा परिसरातील सभासद, ठेवीदार, हितचिंतक, पत्रकार उपस्थित होते। शेवटी बँकेच्या संचालिका डॉक्टर सौ शैलजा पाटील यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।